गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 3 तासामध्ये अनुभव घ्या. 14 फेब्रुवारी वसंत पंचमी या दिवशी हे 2 उपाय करा. हे 2 उपाय करतायत तर बघा घराची प्रगती होईल, मुलं अभ्यासामध्ये हुशार होतील. नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ. वसंत पंचमी म्हटलं की माता शारदा असेल, माता सरस्वती यांची आपण आराधना करत असतो. यांचाच मी उपाय सांगणार आहे. यांच्या उपायाने तुमची अल्पबुद्धी असणारी जी मुलं असतील ते बुद्धिवान होतील आणि नवऱ्याचीही अगदी प्रगती होईल. तर उपाय शेवटपर्यंत न स्किप करता सगळ्यांनी पाहिला पाहिजे. नवीन कोण असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर आता कमेंट बॉक्सलाही सगळ्यांनी श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महामंत्र प्रेमाने टाकला पाहिजे. तर आता वसंत पंचमी म्हटलं की खूप मोठा दिवस आहे. या दिवशी कोणतीही पूजापाठ आपण करतोय तर त्याचे लाभ आपल्याला अधिक पटीने पाहायला भेटतात. हे आपलं शास्त्र सांगतं. शास्त्रामध्ये नमूद आहे की या दिवशी जर तुम्ही माता शारदेची पूर्ण अंतःकरणापासून जर भक्ती करताय, सेवा करताय तर माता प्रसन्न होते आणि त्या घराला वैभव असेल, बुद्धी असेल प्रदान करते. तर आता 2 उपाय मी तुम्हाला सांगतो. 2 उपाय हे तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. तर आता हा उपाय घरातल्या महिलांनी, घरातल्या मुलांसाठी किंवा घरातल्या जो कर्ता पुरुष असेल त्याच्यासाठी केला तरी चालेल. आता या दिवशी आपल्याला म्हणजे वसंत पंचमीला 14 फेब्रुवारीला आपल्याला माता सरस्वतीचा एक नवीन फोटो आपल्याला घरामध्ये आणायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी एखादा फोटो असेल तरी चालेल. तुम्हाला 108 पिवळ्या कलरची फुलं आणायची आहेत. पिवळ्या कलरची 108 फुलं आणायची आहेत. एक भांड घ्यायचं, एक पातेलं घ्यायचंय, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यामध्ये ती फुलं ठेवायची आहेत. फुलं ठेवल्यानंतर त्या फुलांनी असं पाणी मातेच्या जो फोटो असेल त्या फोटोला तुम्हाला असं शिंपडायचंय. जर मातेची मूर्ती घरामध्ये असेल तर या दिवशी मातेचा पाण्याने, दुधाने तुम्ही अभिषेक करा. जर ते जमत नाहीये तर फोटो अगदी पाणी असं शिंपडून फुलांनी तो फोटो पुसून घ्या. मातेची यथेच्छ पूजा पाटावर, चौरंगावर तुम्ही ठेवा. ठेवल्यानंतर तुम्ही मातेला एक तुपाचा दिवा तिथं प्रज्वलित करा. समय असेल समय प्रज्वलित करा आणि मातेला पिवळ्या कलरची फुलं तिथं वाहा. गोड नैवेद्य म्हणून मातेला तिथं खीर बनवून ठेवा. दुधाची खीर बनवली, तांदळाची खीर बनवली तरी चालेल. आता उपाय मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या मुलांची प्रगती व्हावी, मुलं अभ्यासात हुशार व्हावी तर या दिवशी मुलांकडून 108 वेळा ओम नमो सरस्वते नमः, ओम नमो सरस्वते नमः या मंत्राचा उच्चार मुलांना करायला सांगा. याच्याबरोबर 108 हळकुंड असतील ते हळकुंड तुम्ही एकत्र करा आणि ते हळकुंड तुम्ही या दिवशी मातेच्या फोटो समोर तुम्ही वहा. आता हे तुम्ही जर मंदिरात जाऊन कोणत्याही देवी समोर केलं तरी चालेल. 108 जे हळकुंड आहेत कोणत्याही मंदिरामध्ये मुलाच्या हाताने वाहिली तर माता तुम्हाला अगदी प्रसन्न होईल, मुलावर कृपा दृष्टी करेल. हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो. आता हे हळकुंड दुसऱ्या दिवशी काय करायचे तर दुसऱ्या दिवशी पूजा काढल्यानंतर नदीमध्ये जिथं पाणी वगैरे असेल तिथं विसर्जित करायचे. आता हा झाला पहिला उपाय. आता याच्याबरोबर ऍडिशनल एक तुम्हाला सांगतो, गुरुबळ वाढवणारा एक उपाय सांगतो. गुरुबळ ज्याचे वाढेल, ज्या घराचे वाढेल त्या घरामध्ये धनधान्याला कधीही कमी पडणार नाहीये. त्या घरामध्ये वर्षभर पैशाला कमी पडणार नाहीये. धार्मिक यात्रा असतील किंवा आध्यात्मिक अनुष्ठान असतील, अनुसंधान असतील त्या घराची पूर्णपणे होतील. तर यासाठी आपल्याला 108 वेळा ओम बृहस्पते नमः, ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा याचेही रिझल्ट तुम्हाला या दिवशी जप केल्याने भेटेल. अजून एक उपाय जो मेन दुसरा उपाय आहे तो दुसरा उपाय सांगतो. याच दिवशी जर आपण भगवान विष्णूंची पूजा करतोय आणि भगवान विष्णूंना 108 हळकुंड आपण जर वाहतोय तर याच्यामुळे भगवान विष्णूही तुमच्यावर कृपा दृष्टी करतात
आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी झाली की माता राणी हे तुमच्यावर कृपादृष्टी करते. हे त्रिवार सत्य सांगतो. 108 हळकुंड तुम्हाला भगवान विष्णूंनाही व्हायचे आहेत. जर दोन्हीतला कोणता जरी उपाय करताय तरी तो सिद्ध होईल. 108 जी फुलं, पिवळी फुलं आणलेली आहेत ती अगदी भगवान विष्णूंना त्याचा हार करून जरी तुम्ही वाहिली तरी भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी आणि माता सरस्वती तुमच्या घरामध्ये राहील. तुमच्या मुलांवर, तुमच्या नवऱ्यावर त्यांची कृपादृष्टी राहील. जर घरामध्ये कोणतेही दोष असतील या पूजनाने ते दोष अगदी नष्ट व्हायला सुरुवात होतील. फक्त हा उपाय एकदा करून पहा.